Hello everyone, warm welcome to you all. Thank you very much for having this beautiful and wonderful presence. We are just about to begin the live spoken English class. How do you do everybody? कसे आहात सर्वजण? Getting my voice properly? आवाज येतोय सगळ्यांना? That's wonderful. Great. Yeah. Very warm welcome everyone. Thank you very much for this beautiful and wonderful presence. Chalo, let's get started without wasting time. In today's class, we are going to learn future tense. आज आपल्याला शिकायचं future tense. I'm absolutely good. Thank you. आज आपण शिकणार आहे our next tense, which is actually called as future tense. काय शिकायचं आज आपल्याला? Future tense. You know what is meant by future tense? Future tense म्हणजे काय? It is simply called as भविष्यकाळ. Future tense म्हणजेच काय? भविष्यकाळ. आता या future tense मध्ये, in this future tense, we have learned two important concepts. या future tense मध्ये आपण दोन महत्वाचे कॉन्सेप्ट शिकलेलो आहोत. कोणते कोणते? Which are those two topics we have already learned in the future tense? The very first one is to be and next one is to have, right? सगळ्यात पहिला कॉन्सेप्ट कोणता शिकलेलो आहे आपण? To be, and then what we have learned is to have. To be and to have. These are the two important concepts we have learned. You know very well what is to be and what is to have. To be is called as asne and to have is called as malaki asne. Am I right? To have is called as malaki asne. So today we are going to learn future tense together in to be and to have. You also know the definitions. कोणीतरी स्वतः काहीतरी असेल, कोणाला तरी कोणाजवळ तरी कोणाकडे तरी काहीतरी असेल, कोणीतरी स्वतः काहीतरी असेल असं आलं तर टू बी यूज करायचं, कोणाला तरी विल बी यूज करायचं, कोणाला तरी कोणाजवळ तरी कोणाकडे तरी काहीतरी असेल असं आलं तर विल हॅव यूज करायचं. यू ऑल्सो नो द हेल्पिंग वर्ब्स, राईट? हिअर विल बी अँड हिअर कम्स विल हॅव. सो एक सिम्पल एक्झाम्पल आय वुड जस्ट लाईक टू टेक हिअर. मला म्हणायचंय तो तो अधिकारी असेल. The very simple example here I am going to write on the board. तो अधिकारी असेल. Can you just let me know how can we make the sentence in English? इंग्रजीमध्ये वाक्य कसं होईल? तो अधिकारी असेल. Simply you have to use here what? Will be. काय यूज करायचं तुम्हाला इकडे? Will be यूज करायचंय. तो अधिकारी असेल. तो म्हणजेच काय? ही सोबत काय घेणार आपण? Will be. अधिकारीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ऑफिसर. एक्झाम्पल इज रेडी. तो अधिकारी असेल. ही विल बी ऑफिसर. ही विल बी ऑफिसर. तो अधिकारी असेल. आता हे सेंटेन्स झाले. असे आपण खूप वाक्य पाहिले. मी अधिकारी असेल. आय विल बी ऑफिसर. ती आनंदी असेल. शी विल बी हॅपी. तो डॉक्टर असेल. ही विल बी डॉक्टर. ते श्रीमंत असतील. दे विल बी रिच. कोणीतरी स्वतः काहीतरी असेल. या फॉर्मेट मध्ये जर वाक्य आलं तर आपण काय यूज करतो? विल बी यूज करतो. व्हॉट डू वी यूज? विल बी आपण यूज करतो. एक्झाम्पल आहे तो अधिकारी असेल. इथे सुद्धा काय यूज केलं? विल बी यूज केलं. पण हे झालं वाक्य. व्हॉट इफ वी वन आस्क क्वेश्चन? जर का आपल्याला ह्याचा प्रश्न विचारायचा असेल तर कसं होईल? जसं तो अधिकारी असेल. ही विल बी ऑफिसर. आणि आता पुढे ह्याचाच आपल्याला प्रश्न करायचा आहे. वी हॅव टू मेक द क्वेश्चन. मग कसं होईल? प्लीज हॅव अ लुक. ह्याचाच आपण करूया क्वेश्चन. अँड आय वॉन्ट टू से दॅट तो अधिकारी असेल का? हिअर इज द क्वेश्चन विच आय वॉन्ट मेक. इट इज तो अधिकारी असेल का? हा प्रश्न आपल्याला आता करायचा आहे इंग्रजीमध्ये. वी आर गोइंग टू मेक दिस इन इंग्लिश. तो अधिकारी असेल का? हा प्रश्न करायचा आहे. सो इन इंग्लिश टू मेक अ क्वेश्चन, इंग्रजीमध्ये क्वेश्चन बनवायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं? यू नो व्हॉट? येस, वी हॅव टू स्टार्ट अवर सेंटेन्स विथ हेल्पिंग वर्ब. जे वाक्य आहे त्या वाक्याची सुरुवात आपल्याला हेल्पिंग वर्बने करावी लागते. तो अधिकारी असेल का? असं सेंटेन्स आहे. ह्यामध्ये हे जे विल आहे हे सुरुवातीला घ्यायचं. ही नंतर घ्यायचं. अँड द एक्झाम्पल इज रेडी. गेटिंग प्रॉपरली काय करणार आहे? विल आधी घ्यायचं. ही नंतर घ्यायचं. अँड यू आर डन. लेट्स हॅव अ लुक हिअर. विल आधी घ्यायचं. वी हॅव टेकन हिअर विल.
त्याच्यानंतर वी हॅव टेकन हिअर ही. विल ही, पुढे बी ॲज इट इज घ्यायचं. विल ही बी ऑफिसर? तो अधिकारी असेल का? विल ही बी ऑफिसर? अँड द सेंटेन्स रेडी. तो अधिकारी असेल, ही विल बी ऑफिसर. त्याचाच प्रश्न केला, तो अधिकारी असेल का? तर काय केलं, विल आधी घेतलं, ही नंतर घेतलं. विल ही बी ऑफिसर? डन. आता काय करू आपण? व्हॉट आर वी गोइंग टू डू नेक्स्ट? आपण आता ह्यांचे आन्सर्स करणार. वी आर गोइंग टू मेक द आन्सर्स. सो तो अधिकारी असेल, ही विल बी ऑफिसर. तो अधिकारी असेल का? विल ही बी ऑफिसर? पुढे आता ह्यांचे आन्सर्स करायचे. वी आर गोइंग टू मेक द आन्सर्स ऑफ द सेम. हो, हो, तो, तो अधिकारी असेल. हो, तो अधिकारी असेल. Then how to do that in English? हो, तो अधिकारी असेल. मग आता this is just the answer. तो अधिकारी असेल, he will be officer. आणि हे काय त्याचं फक्त आन्सर आहे. तर मग ऍज इट इज येणार. हो म्हणजेच काय? येस. तो अधिकारी असेल, ही विल बी ऑफिसर. हो, तो अधिकारी असेल. इट बिकम्स इन इंग्लिश, येस, ही विल बी ऑफिसर. येस, ही विल बी ऑफिसर. आता पुढे काय करू? निगेशन करू. नाही, नाही, तो अधिकारी नसेल. नाही, तो अधिकारी नसेल, असं सेंटेन्स करायचं. मग काय होईल? नाहीला इंग्लिश मध्ये म्हणायचं नो. तो अधिकारी असेल, ही विल बी ऑफिसर. तो अधिकारी नसेल, ही विल ला लावायचं नॉट, होणार वोंट. ही वोंट बी ऑफिसर. तो अधिकारी नसेल, इट बिकम्स इन इंग्लिश, ही वोंट बी ऑफिसर. विल ला जेव्हा आपण नॉट लावतो, तुम्ही एकतर विल नॉट करू शकता, किंवा विल ला जेव्हा आपण नॉट जॉईन करणार, तर त्याचं ऍक्च्युअल ग्रॅमॅटिकली कॉन्ट्रॅक्शन होतं वोंट. विलंट नाही होत. इट बिकम्स वोंट. व्हॉट इज द रूल ऑफ ग्रामर? विल प्लस नॉट इज इक्वल टू नॉट विलंट. इट इज कॉल्ड ॲज वोंट. काय बनतं ते? वोंट बनतं. मग तो अधिकारी करेक्ट. आणि पुढे काय करायचं? यांचे क्वेश्चन्स करायचे. तो अधिकारी, तो अधिकारी नसेल का? तो अधिकारी नसेल का? तो अधिकारी नसेल, ही वोंट बी ऑफिसर. आणि पुढे ह्याचाच प्रश्न करायचा आपल्याला. तो अधिकारी नसेल का? मग काय होईल? वोंट आधी, ही नंतर. अँड द सेंटेन्स इज रेडी. वोंट ही बी ऑफिसर? तो अधिकारी नसेल का? वोंट ही बी ऑफिसर? इज दॅट क्लिअर टू यू ऑल? लक्ष देते सगळ्यांच्या? आर यू एव्हरीबडी अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट? येस. सो एवढे फॉर्मॅट्स आपण बनवू शकतो इफ वी जस्ट नो. कोणीतरी स्वतः काहीतरी असेल, हाऊ टू यूज विल बी. एक नॉर्मल सेंटेन्स जर का तुम्हाला येत आहे, तर त्याचे तुम्ही एवढे फॉर्म्स बनवू शकता. त्याच सेंटेन्सचं तुम्ही अशा पद्धतीने प्रश्न बनवू शकता की हेल्पिंग वर्ब आधी घ्यायचं. त्याच सेंटेन्सचं तुम्ही निगेशन करू शकता की जे हेल्पिंग वर्ब आहे त्यालाच नॉट जॉईन करायचं. त्याचंच तुम्ही निगेटिव्ह जे सेंटेन्स आहे त्याचं पण तुम्ही प्रश्न बनवू शकता हेल्पिंग वर्ब ऍट द बिगिनिंग घेऊन. तो अधिकारी असेल, ही विल बी ऑफिसर. मग ह्याचाच प्रश्न केला, तो अधिकारी असेल का? म्हणून मग हेल्पिंग वर्ब आपण आधी घेतलं. काय? विल ही बी ऑफिसर? विल ही बी ऑफिसर? हो, तो अधिकारी असेल. येस, ही विल बी ऑफिसर. नाही, तो अधिकारी नसेल. नो, ही वोंट बी ऑफिसर. जे ही विल बी ऑफिसर होतं त्यालाच काय केलं? ही वोंट बी ऑफिसर केलं. आणि तो अधिकारी नसेल का? तर मग वोंट आधी, ही नंतर. तर बाकी कसं झालं? वोंट ही बी ऑफिसर? वोंट ही बी ऑफिसर? अँड वी आर डन. गाईज, हे दिस इज ऑल अबाउट टू बी. हे सगळं टू बीच आहे. पण सेम गोष्टी आपण टू हॅव मध्ये सुद्धा करू शकतो. वी कॅन ऑल्सो मेक द सेम थिंग्स इन द टू हॅव. हाऊ? आय विल लेट यू नो. पहा, आता इथे सेंटेन्स लिहिते. त्याला त्याला नोकरी असेल. ठीक आहे. व्हेरी सिम्पल सेंटेन्स इज देअर इन फ्रंट ऑफ यू ऑन द बोर्ड. त्याला नोकरी असेल. करा इंग्रजीमध्ये प्लीज मेक एव्हरीबडी. येस. व्हॉट इज द एक्झाम्पल? त्याला नोकरी असेल. सो तो थोडी नोकरी असेल. आपण म्हणणार का ही विल बी ऑफिसर?
नो, हे वाक्य टू हॅवचं आहे. तो टू हॅवचं सेंटेन्स असल्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागणार आहे? विल हॅव जॉईन करायला लागणार आहे. त्याला नोकरी असेल, ही विल हॅव, नोकरी म्हणजेच काय? जॉब. एक्झाम्पल इज रेडी. त्याला नोकरी असेल, इट बिकम्स इन इंग्लिश व्हॉट? ही विल हॅव जॉब. त्याला नोकरी असेल, ही विल हॅव जॉब. आता याचा आपल्याला करायचा प्रश्न. सेम सेम गोष्ट इकडे अप्लाय करणार, ह्याचा प्रश्न करू. त्याला नोकरी असेल का? त्याला नोकरी असेल का? सेम ह्याचं आपल्याला करायचंय क्वेश्चन. त्याला नोकरी असेल का? त्याला नोकरी असेल, ही विल हॅव जॉब. त्याला नोकरी असेल का? तुम्ही सांगा मला कसं करणार? हाऊ आर वी गोइंग टू मेक? सेम थिंग अप्लाय करायची, सेम रूल अप्लाय करायचा. टू बी काय, टू हॅव काय सेम आहे. तुम्ही तिकडे सेम रूल अप्लाय करणार आहात. रूल्स आर सेम फॉर एव्हरी क्वेश्चन. त्याला नोकरी असेल का? मग त्याच्यासाठी काय करणार आहे तुम्ही? विल आधी घ्यायचं, ही नंतर घ्यायचं. टेक विल इन द बिगिनिंग, ही ऍट द सेकंड. हाऊस द सेंटेन्स बिकम्स? विल ही हॅव जॉब? त्याला नोकरी असेल का? विल ही हॅव जॉब? त्याला नोकरी असेल का? डन. हे झालं क्वेश्चन. दिस इज द क्वेश्चन. आता आपण ह्यांचे आन्सर करू. दिस इज येस नो टाईप क्वेश्चन. ज्याचं उत्तर येस मध्ये किंवा नो मध्ये देऊ शकतो. मग पहा, त्याला नोकरी असेल का? विल ही हॅव अ जॉब? आता आपल्याला ह्यांचा आन्सर करायचंय की हो, त्याला त्याला नोकरी असेल. हो, त्याला नोकरी असेल. मग होला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? येस. त्याला नोकरी असेल, ही विल हॅव जॉब. त्याला नोकरी असेल, ही विल हॅव जॉब. त्याला नोकरी असेल. पुढे काय करणार? व्हॉट टू डू? ह्याचं आपण करणार आहे निगेशन. सो लेट्स मेक द निगेशन. हाऊ इट बिकम्स? नाही. त्याला त्याला नोकरी नसेल. नाही, त्याला नोकरी नसेल. सो त्याला नोकरी असेल, ही विल हॅव जॉब. त्याला नोकरी नसेल, इट इज द निगेशन. निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग काय करायला लागेल आपल्याला? विल ह्या हेल्पिंग व्हर्बला नॉट जॉईन करायला लागेल. वी विल हॅव टू जॉईन नॉट टू दिस. मग काय करायचं? नाही. नाही मीन्स व्हॉट? नो. त्याला नोकरी असेल, ही विल हॅव जॉब. त्याला नोकरी नसेल. विल नॉट लावायचं. He won't have job. Got it properly? त्याला नोकरी असेल, he will have job. त्याला नोकरी नसेल, मग काय करणार? He won't have job. He won't have job. आणि पुढे ह्याचाच प्रश्न करायचा. कसं होईल? त्याला त्याला नोकरी नसेल का? त्याला नोकरी नसेल का? How it becomes? त्याला नोकरी नसेल का? येस. देन वोंट आधी घ्यायचं, ही नंतर घ्यायचं. इट बिकम्स लाईक वोंट ही हॅव जॉब? त्याला नोकरी नसेल का? इट बिकम्स लाईक वोंट ही हॅव जॉब. फक्त आपण काय केलं? जे हेल्पिंग वर्ब आहे ते 1 नंबरला घेतलं, सब्जेक्ट आहे ते 2nd नंबरला घेतलं. अँड इट इज रेडी. त्याला नोकरी नसेल का? बिकम्स इन इंग्लिश व्हॉट? वोंट ही हॅव जॉब. इज दॅट क्लिअर टू यू ऑल? लक्षात येते सगळ्यांना? प्लीज हॅव अ लुक ऑन द बोर्ड. पहा बरं बोर्ड कडे व्यवस्थित समजतंय की नाही समजत पहा. काय करते? विल बी आणि विल हॅव ह्याच्यावरती. क्वेश्चन असेल तर हेल्पिंग वर्ब आधी, निगेशन असेल तर हेल्पिंग वर्बला नॉट, निगेटिव्हचा क्वेश्चन असेल तर नॉट लावून हेल्पिंग वर्ब आधी. अँड येस डन. एवढे प्रकारचे सेंटेन्सेस बनवू शकतो आपण. क्लिअर? ओके.
चल असंच अजून एक सेंटेन्स वी आर गोइंग टू टेक. असंच सेंटेन्स घेणार आपण अँड लेट प्रॅक्टिस ऑन ऑल द 5 फॉर्म्स. Yeah, the sentence I want to say that मोबाईल मोबाईल करा बरं 5 फॉर्म्स मध्ये. मोबाईल महाग असेल. मोबाईल महाग असेल. टेक आउट युअर नोटबुक. वही काढा सगळ्यांनी. वहीमध्ये बनवा. वही मध्ये सगळ्यांनी व्यवस्थित मराठी सेंटेन्स लिहा आणि इंग्लिश ट्रान्सलेशन बनवून टाका बरं. मोबाईल महाग असेल. अँड हिअर वी गो. मोबाईलला मोबाईलला चार्जिंग असेल. मोबाईलला चार्जिंग असेल. दोन्ही सेंटेन्सेस इन द नोटबुक वहीमध्ये बनवून टाका व्यवस्थित. मी मराठी सेंटेन्स देते, तुम्ही इंग्लिश ट्रान्सलेशन वहीमध्ये मराठी पण लिहा आणि इंग्लिश ट्रान्सलेशन पण करा. आय विल गिव्ह यू इनफ टाइम. मोबाईल महाग असेल का? प्रॅक्टिस. एकदा थिअरी प्रॅक्टिस झाली, लिहून लिहून थोडा सराव झाला ना की बोलताना पण हेल्प होईल तुम्हाला. मोबाईलला चार्जिंग असेल का? मोबाईलला चार्जिंग असेल का? वहीमध्ये करा गाईज. हो, मोबाईल महाग असेल. मोबाईलला चार्जिंग असेल. नाही. मोबाईल महाग नसेल. नाही. मोबाईलला येस. नाही. मोबाईलला चार्जिंग नसेल. मोबाईल महाग नसेल का? मोबाईलला चार्जिंग नसेल का? प्लीज एव्हरीबडी मेक इन द नोटबुक प्रॉपरली. वहीमध्ये करा. आय एम वेटिंग.
झालं गाईज लिहून? सगळ्यांनी लिहिलं वही मध्ये? हॅव यू रिटन इन द नोटबुक प्रॉपरली? झालं लिहून? आता चेक करा बरं आन्सर्स नाव. प्लीज चेक आन्सर्स प्रॉपरली. मोबाईल महाग असेल, चेक करा वही मध्ये, काही चुकलं असेल तर करेक्शन करून घ्या. मोबाईल विल बी कॉस्टली किंवा यू कॅन से मोबाईल विल बी एक्सपेन्सिव्ह. आता मोबाईल महाग असेल का, मग विल आधी घ्यायचं, मोबाईल नंतर घ्यायचं. मग वाक्य कसं होईल? विल मोबाईल बी कॉस्टली? मोबाईल महाग असेल का? विल मोबाईल बी कॉस्टली? हो, मोबाईल महाग असेल. येस, मोबाईल विल बी कॉस्टली. नेक्स्ट इज निगेटिव्ह. नाही, नो. मोबाईल विल ला नावायचं नॉट, वोंट होणार. मोबाईल वोंट बी कॉस्टली. आणि मोबाईल महाग नसेल का, मग वोंट आधी घ्यायचं, मोबाईल नंतर घ्यायचं. वोंट मोबाईल बी, वोंट मोबाईल बी कॉस्टली? मोबाईल महाग नसेल का, वोंट मोबाईल बी कॉस्टली? इज दॅट क्लिअर टू यू ऑल? लक्षात येतंय? Mobile will be costly. Will mobile be costly? Yes, mobile will be costly. No, mobile won't be costly. Won't mobile be costly? आता पुढे काय करणार आहे आपण? वी आर गोइंग टू लर्न विल हॅव. यूज विल हॅव हिअर. मोबाईलला चार्जिंग असेल, इट इज कॉल्ड ॲज इन इंग्लिश मोबाईल विल हॅव चार्जिंग. तो इकडे आपण मेन्शन पण करू शकतो, लाईक मोबाईलला 20% चार्जिंग असेल, मोबाईल विल हॅव 20% चार्जिंग. मोबाईलला 100% चार्जिंग असेल, मोबाईल विल हॅव 100% चार्जिंग. आपण मेन्शन सुद्धा करू शकतो. मग मोबाईलला चार्जिंग असेल का, विल आधी मोबाईल नंतर, इट बिकम्स विल मोबाईल हॅव चार्जिंग? मोबाईलला चार्जिंग असेल का? विल मोबाईल हॅव चार्जिंग? हो, मोबाईलला चार्जिंग असेल. येस, मोबाईल विल हॅव चार्जिंग. येस, मोबाईल विल हॅव चार्जिंग. नाही, मोबाईलला चार्जिंग नसेल. नो, मोबाईल विल ला नॉट लावायचं. मोबाईल वोंट हॅव चार्जिंग. मोबाईल वोंट हॅव चार्जिंग. आणि मोबाईलला चार्जिंग नसेल का, वोंट आधी घ्यायचं, मोबाईल नंतर घ्यायचं. वोंट मोबाईल हॅव चार्जिंग. वोंट मोबाईल हॅव चार्जिंग. मोबाईलला चार्जिंग नसेल का, वोंट मोबाईल हॅव चार्जिंग. दिस इज हाऊ युअर आन्सर शुड बी. प्लीज चेक एव्हरीबडी. व्यवस्थित चेक करा. Yes. Understood properly, everybody? Hope you guys got the concept. समजलं? कसे चेंजेस करायचे आहेत? क्वेश्चन असेल तर हेल्पिंग वर्ब. नेक्स्ट एक्झाम्पल. प्लीज मेक इन द सेम वे इन द नोटबुक. वहीमध्येच बनवा, कॉन्सेप्ट जास्त क्लिअर होईल. प्लीज प्रॅक्टिस इन द नोटबुक. करता करता जमेल. नेक्स्ट वन. पहारेकरी धाडसी असेल. पहारेकरी धाडसी असेल. त्याच्याकडे साधी घड्याळ असेल. त्याच्याकडे साधी घड्याळ असेल. चला करा बरं. आता मराठी पण तुम्ही करणार आहे, इंग्लिश पण तुम्ही करणार आहे. दोन्ही सेंटेन्सेस 5 फॉर्म्स मध्ये करा ट्राय. क्वेश्चन असेल तर हेल्पिंग वर्ब आधी घ्या. निगेशन असेल तर हेल्पिंग वर्बला नॉट लावून वोंट लिहिलंय वरती, आणि हेल्पिंग वर्बला नॉट लावून त्याचं क्वेश्चन करून टाका. एव्हरीबडी गो फॉर इट.
येस एव्हरीबडी जमतंय का? वहीमध्ये करा, वहीमध्ये बनवा. प्लीज प्रॅक्टिस. राईट डाऊन इन द नोटबुक. इट इज व्हेरी सिम्पल. मेक द इंग्लिश ट्रान्सलेशन. प्रत्येक वाक्याचं क्वेश्चन करायचं सेकंड नंबरला. त्याच्यानंतर निगेशन करायचं. निगेटिव्हचा सुद्धा प्रश्न करायचा. मेक प्रॉपर क्रिएशन. झालं का काही लिहून? पहा आता चेक करा बरं. प्लीज चेक. वहीमध्ये लिहा म्हणजे लगेच तुम्हाला काही करेक्शन करता येतात काही चुकलं तर. पहारेकरी धाडसी असेल. इंग्लिश मध्ये काय म्हणायचं त्याला पहारेकरीला? व्हॉट इज दिस पहारेकरी इन इंग्लिश? यु नो इट इज कॉल्ड ॲज वॉचमन. पहारेकरी म्हणजेच काय? वॉचमन इज बोल्ड. पहारेकरी धाडसी असेल. वॉचमन इज बोल्ड. धाडसी म्हणजे बोल्ड म्हणा. करेजियस यू कॅन ऑल्सो से. धाडसी पहारेकरी धाडसी असेल. वॉचमन इज बोल्ड. याचा जेव्हा तुम्ही प्रश्न करणार, सॉरी विल बी यूज करायचं. पहारेकरी वॉचमन विल बी बोल्ड. याचा जेव्हा तुम्ही प्रश्न करणार, विल आधी घेणार, वॉचमन नंतर. इट बिकम्स इन इंग्लिश वॉचमन. विल वॉचमन बी बोल्ड. विल आणि बीच्या मध्ये, विल आणि बीच्या मध्ये हे सब्जेक्ट टाकायचं. म्हणजे फक्त विल आधी घ्यायचं, वॉचमन नंतर घ्यायचं, पुढचं सेंटेन्स ऍज इट इज. विल हेल्पिंग वर्ब आधी, सब्जेक्ट नंतर, बाकी ऍज इट इज. विल वॉचमन बी बोल्ड अँड क्वेश्चन मार्क इज नेसेसरी. नेक्स्ट काय करणार? हो, पहारेकरी धाडसी असेल. येस, हे तर सेम टू सेम येणार, जसं पहिले आहे तसंच. वॉचमन विल बी बोल्ड. हो, पहारेकरी धाडसी असेल. निगेशन. याचं निगेशन कसं होईल? नाही. नो. वॉचमन, वॉचमन. आता विल ला तुम्हाला नॉट जॉईन करायला लागेल. तुम्ही विल नॉट बी म्हणले तरी चालेल, वोंट म्हणले तरी चालेल. वॉचमन वोंट बी बोल्ड. पहारेकरी धाडसी नसेल. पुढे काय करणार? ह्याचा प्रश्न करणार. वोंट आधी, वॉचमन नंतर. देन इट बिकम्स लाईक वोंट वॉचमन बी बोल्ड. पहारेकरी धाडसी नसेल का? वोंट वॉचमन बी बोल्ड. प्लीज चेक युअर आन्सर. चेक करा, काय चुकलं असेल, राहिलं असेल तर प्लीज असं करेक्शन करून टाका. पुढे काय? त्याच्याकडे साधी घड्याळ असेल. मग काय? ही विल हॅव साधी घड्याळ. इंग्लिश मध्ये सिम्पल वॉच. ही विल हॅव सिम्पल वॉच. त्याच्याकडे साधी घड्याळ असेल. आता ह्याचा प्रश्न करण्यासाठी हेल्पिंग वर्ब आधी, सब्जेक्ट नंतर. हेल्पिंग वर्ब विल आधी. विल ही हॅव सिम्पल वॉच? त्याच्याकडे साधी घड्याळ असेल का? विल ही हॅव
सिम्पल वॉच, राईट? मग हो, त्याच्याकडे साधी घड्याळ असेल. येस, ही विल हॅव सिम्पल वॉच. येस, ही विल हॅव सिम्पल वॉच. वहीमध्ये केले का मराठीमध्ये? हो, त्याच्याकडे साधी घड्याळ असेल असं पाहिजे मराठीत. कारण असेल नसेल हे पण लक्षात आलं पाहिजे. निगेटिव्ह करायचं नाही, त्याच्याकडे साधी घड्याळ नसेल. नो, ही विल ला नॉट लावायचं. ही वोंट हॅव सिम्पल वॉच. ही वोंट हॅव सिम्पल वॉच. आणि पुढे याचा प्रश्न करायचा, त्याच्याकडे साधी घड्याळ नसेल का? मग वोंट आधी घ्यायचं, ही नंतर घ्यायचं. वोंट ही हॅव सिम्पल वॉच? त्याच्याकडे साधी घड्याळ नसेल का? वोंट ही हॅव सिम्पल वॉच? त्याच्याकडे साधी घड्याळ नसेल का? Have a look. Check answer. If there is any mistake, you can correct them. Done, everybody? Is that clear? One more. असं तुम्ही किती सेंटेन्सेस बोलणार त्याच्यावरती तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होणार. खूप सारे सेंटेन्सेस घ्यायचे, 5 फॉर्म्स मध्ये नोटबुक मध्ये बनवायचं, तेच ओरली सुद्धा बनवायचं, स्पीकिंग मध्ये प्रॅक्टिस करायची. सो हे जेव्हा सेंटेन्स पॅटर्न तुम्हाला बोलायचंय तेव्हा ते डेफिनेटली आठवणार आहे. हिअर इज द नेक्स्ट वन. करा बरं हे सुद्धा 5 फॉर्म्स मध्ये. भेटवस्तू, भेटवस्तू सुंदर असेल, भेटवस्तू सुंदर असेल. भावाकडे बहिणीसाठी भेटवस्तू असेल. करा, वहीमध्ये करा, व्यवस्थित विचार करून करून करा. मराठी प्लस इंग्लिश. गिफ्ट विल बी ब्युटिफुल. ब्रदर विल हॅव गिफ्ट फॉर सिस्टर. असं पाहिजे. चला करा आता. क्वेश्चन्स करा, निगेशन्स करा, पॉझिटिव्ह आन्सर करा, निगेटिव्हचं क्वेश्चन करा.
झालं का लिहून एव्हरीबडी? आर यू डन? व्यवस्थित केलंय का? हे लिहिताना थोडा सराव लागतो, ह्याला लिहायचा सराव लागतो. थोडे रायटिंग प्रॅक्टिस असेल ना मग बोलायला प्रॉब्लेम नाही येत. हम्म. क्लिअर? चेक. आता भेटवस्तू सुंदर असेल, गिफ्ट विल बी ब्युटिफुल. भावाकडे बहिणीसाठी भेटवस्तू असेल, ब्रदर विल हॅव गिफ्ट फॉर सिस्टर. आता काय करायचं, हे दोन्ही सेंटेन्सेसचे आपल्याला प्रश्न करायचे. तो प्रश्न करताना विल आधी, गिफ्ट नंतर, सब्जेक्ट नंतर. विल गिफ्ट बी ला विसरायचं नाही हा. विल गिफ्ट बी ब्युटिफुल, बी लिहिलंय का चेक करा. गाईत बी ला हॅव ला विसरायचं नाही. विल आधी, ब्रदर नंतर. भावाकडे बहिणीसाठी भेटवस्तू असेल का? सो विल ब्रदर हॅव. Will brother have gift for sister? Will brother have gift for sister? हो, yes. भेटवस्तू सुंदर असेल. Gift will be beautiful. इकडे हो, भावाकडे बहिणीसाठी भेटवस्तू असेल. Yes, brother will have gift for sister. Negation. नाही. गिफ्ट भेटवस्तू सुंदर नसेल. विल ला नॉट लावायचं. विल प्लस नॉट वोंट. गिफ्ट वोंट बी ब्युटिफुल. भेटवस्तू सुंदर नसेल. आणि नो, ब्रदर विल ला नॉट लावा. ब्रदर वोंट हॅव गिफ्ट फॉर सिस्टर. ब्रदर वोंट हॅव गिफ्ट फॉर सिस्टर. ह्याचा प्रश्न करायचा. भेटवस्तू सुंदर नसेल का? तर वोंट आधी, गिफ्ट नंतर. भेटवस्तू सुंदर नसेल का? वोंट गिफ्ट बी ब्युटिफुल. भेटवस्तू सुंदर नसेल का? चेक युअर आन्सर्स प्रॉपरली. आणि भावाकडे बहिणीसाठी भेटवस्तू नसेल का? तर वोंट ब्रदर हॅव गिफ्ट फॉर सिस्टर. वोंट ब्रदर हॅव गिफ्ट फॉर सिस्टर? दिस इज हाऊ द क्वेश्चन. असा प्रश्न पहा. प्लीज चेक युअर आन्सर. जमले सगळ्यांना? क्लिअर? येस. सगळ्या गोष्टी व्यवस्थित वहीमध्ये तुम्ही लिहून काढणार आहात. यू आर गोइंग टू राईट डाऊन ऑल थिंग्स प्रॉपरली. हा, सगळं लिहिलेलं वहीमध्ये. आन्सर्स, ऑल आन्सर्स आर राईट. सगळे बरोबर आलेत. दॅट्स ब्युटिफुल. आता काय करायचं, ह्याच्यावरती तुम्हाला 5 सेंटेन्सेस यू आर गोइंग टू मेक अँड मेक मोर सेंटेन्सेस. खूप सारे वाक्य घ्या. फ्युचर टेन्सचा जेव्हा मी तुम्हाला होमवर्क दिला होता, त्या होमवर्क मध्ये किती सारे वाक्य आहेत. तो प्रत्येक सेंटेन्स घ्यायचं, 5 फॉर्म्स मध्ये बनायचं. फ्युचर टेन्स टू बी वर होमवर्क